Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn the Song of Songs English workshop. Because in last video we have already learned about this lesson, each and every word meaning, and today we are going to solve our English workshop. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण इंग्लिश वर्कशॉप सोडवतोय द सॉन्ग ऑफ सॉंग्स या लेसनचा, आणि हा लेसन आहे माय इंग्लिश बुक 8 या पुस्तकातील. तर या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लगेच हा चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला याची प्लेलिस्ट तुमच्या मोबाईलवर सगळ्यात पहिले दिसेल आणि व्हिडिओही दिसतील. मी आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातनं आहे. तुम्ही कोणकोणत्या भागातनं माझे व्हिडिओ बघता मला नक्की सांगा. तर या इंग्लिश वर्कशॉपचा जो पहिला प्रश्न आहे तो आहे फ्रेम युअर ओन सेंटेन्सेस बाय यूजिंग वर्ड्स फ्रेजेस. म्हणजे इथे आपल्याला वाक्य तयार करायचे आहेत वर्ड आणि फ्रेजेस वापरून. सो आपण सुरू करूयात वाक्य करायला. पहिलं, वंडरफुल, यू आर सच अ वंडरफुल पर्सन. तू एक खूप छान आणि मस्त भारी माणूस आहेस. सुपर्ब, सुशांत वॉज सुपर्ब ॲन ॲक्टर. सुशांत कसा होता? सुपर्ब ॲक्टर होता. व्हेरी वेल, माय टीचर इज व्हेरी वेल एज्युकेटेड. माझे शिक्षक बऱ्यापैकी शिकलेले आहेत. सो ब्युटिफुल अँड डिवाइन, याचा अर्थ असतो की खूप सुंदर आणि दैवी असं प्राप्त असलेला. तर ऑल द क्रिएशन्स ऑफ द गॉड आर सो ब्युटिफुल अँड डिवाइन. सेकंड क्वेश्चन आहे फ्रॉम द स्टोरी मेक अ लिस्ट ऑफ वर्ड्स रिलेटेड विथ म्युझिक. म्हणजे अख्ख्या गोष्टीतनं आपल्याला म्युझिक या शब्दाशी रिलेटेड शब्द लिहायचे आहेत. राग दरबारी, सिंग, राईट नोट, तानपुरा, गुरुजी, डेफ्थ, ऑब्लिक इथे ब्युटिफुल लिहिलेलं आहे कारण ब्युटिफुल हा पण त्या म्युझिकशी रिलेटेड वापरलेला आहे. सोल आणि डिवाइन हे सगळे म्युझिक सोबत रिलेटेड वर्ड्स इथे वापरलेले आहे स्टोरीत. पण तरी तुम्ही तुमच्या टीचरसोबत कन्फर्म करा की आणखीन कुठले शब्द असतील तर माझ्यासोबत पण शेअर करा, म्हणजे बाकी मुलांना पण कळतील. नेक्स्ट क्वेश्चन, हू सेड टू हुम अँड वेन अँड वाय. हू म्हणजे कोण म्हणालं, कुणाला, कधी आणि का असं आहे. तर हू सेड टू हुम, आता हे कॉलम आपल्याला आखून घ्यायला लागतील. स्टोरी वाचली असेल तर तुमच्यासाठी आन्सर खूप इझी आहे. देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट. म्हणजे मला नक्की माझ्या दरबारात याला गायलाचं सांगायला पाहिजे. तर आता हे कोण कोणाला म्हटलं होतं बघूयात. अकबर कोणाला म्हटलं होतं? तानसेनला. आणि कधी? तानसेन सेड समवन हू सिंग्स फार बेटर दॅन आय डू. जेव्हा तानसेन म्हणाले होते अकबरांना की माझ्यापेक्षा खूप छान गातं कोणीतरी, तेव्हा अकबर तानसेनला म्हटलं होता. सेकंड आहे आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक. मी नक्की जाईल. हंबल म्हणजे अगदी नम्र, कशाचा? संगीताचा प्रेमी आहे, आणि त्या पद्धतीनं मी तिथे जाईल. हे कोण कोणाला म्हणालं होतं आणि का? हेही अकबर तानसेनला म्हणाले होते. कधी? वेन अकबर वॉन्टेड टू मीट गुरुजी ऑफ तानसेन. जेव्हा तानसेनच्या गुरुजींना भेटायचं होतं आणि अकबर सांगतो की अकबरला तानसेन सांगतो की माझे गुरुजी इकडे येणार नाही, त्यांना तिकडे जाऊन ऐकावं लागेल तेव्हा. व्हॉट हॅज हॅपन टू यू. तुला काय झालंय? संत हरिदास तानसेनला म्हणाले. कधी? वेन तानसेन डेलिबरेटली मेड अ मिस्टेक. जेव्हा तानसेन मुद्दामून चुका करतो गाणं गाताना, तेव्हा संत हरिदास तानसेनला म्हणाले. आणि फोर्थ आहे हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी सो ब्युटिफुल अँड डिवाइन. हे कोण कोणाला म्हणाले की मी कसं काय अपेक्षा करू शकतो की माझं संगीत हे इतकं सुंदर आणि दैवी असू शकतं. तानसेन अकबर बादशाहांना म्हणाला. कधी? वेन अकबर आस्क्ड टू तानसेन वाय कांट यू सिंग लाईक गुरुजी. जेव्हा त्यांनी विचारलं की तू का नाही तुझ्या गुरुजींसारखं गाऊ शकत, तेव्हा तानसेननं अकबर बादशाहांना म्हटलंय. आता इथे मॅच द सेंटेन्सेस विथ देअर टाईप्स या निमित्तानं तुम्हाला क्वेश्चन म्हणजे वाक्यांचे प्रकार पण लक्षात येतील की हे टाईप्स असतात. एक्सक्लेमेटरी, इंट्रोगेटिव्ह, स्टेटमेंट, ॲसर्टिव्ह, इम्पेरेटिव्ह आणि निगेटिव्ह. याचा अर्थ काय होतो? एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारवाचक वाक्य, इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य ज्याच्यामध्ये प्रश्न विचारलेले असतात, उद्गारवाचक म्हणजे माहिती ना जिथे एक्सप्रेशन्स असतात, भावभावना व्यक्त केलेल्या असतात ते एक्सक्लेमेटरी,
इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक, स्टेटमेंट ॲसर्टिव्ह म्हणजे विधानार्थी वाक्य, जिथे फक्त विधान केलेलं त्यात बाकी काही नाही आहे. इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य, जिथे काहीतरी आपण विनंती करतो किंवा आपण काहीतरी आज्ञा करतो, त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. आणि निगेटिव्ह म्हणजे नकारात्मकता नक्की त्या वाक्यामध्ये दिसते. तर नकारात्मकता म्हणजे नो, नॉट ह्या शब्दांनी आपल्याला नकारात्मकता कळते. आता हे मी सांगितल्यानंतर तुम्हाला इतकं सोपं जाणार आहे ओळखणं. व्हॉट हॅज हॅपन टू यू, तुला काय झालं आहे. आय एम लॉंग पास द एज फॉर सिंगिंग, आता माझं वय उलटून गेलं आहे गाण्याचं फार. वंडरफुल, काय भारी आहे. नो, नॉट इवन देन, नाही तरी नाही. टेक मी टू हिम, मला त्याकडे घेऊन चल. आता ही वाक्ये तुमच्या लक्षात आलं असणार याची उत्तरं, पण मी लिहून दाखवते आता. व्हॉट हॅज हॅपन टू यू, क्वेश्चन मार्क आहे म्हणून इंट्रोगेटिव्ह प्रश्नार्थक. आय एम लॉंग पास द एज फॉर सिंगिंग, माझं वय उलटून गेलं आता गाण्याचं, ते विधान आहे फक्त म्हणून स्टेटमेंट किंवा ॲसरेटिव्ह. वंडरफुल म्हणजे काय, ॲसरेटिव्ह म्हणजे होकारार्थी, होकारार्थी विधान आहे म्हणून ते असं आहे. वंडरफुल म्हणजे काय भारी, पण इथे एक्सक्लेमेटरी मार्क आहे, ते काय एक्सक्लेमेटरी. नो, नॉट इवन देन, तरीही नाही, कारण इथे नो आहे म्हणून हे निगेटिव्ह आहे. टेक मी टू हिम, मला त्याकडे घेऊन चल, हे काय इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य, जा मला चल त्यांच्याकडे घेऊन, हे अशा अर्थाने आहे. क्वेश्चन 5, मेक ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन फ्रॉम द वर्ड एक्स ॲस्पिरेटेड. कसं बोलणार तुम्ही, सगळ्याची फोड करायची, EXASPERATED, मग तुमच्या उच्चार इतकं सोपं होईल की एक्स ॲस्पिरेटेड. याचा आपल्याला खूप शब्द तयार करायचा, आपण करूयात शब्द तयार. हे बघा भरपूर शब्द तयार केलेत आपण, जसं की ॲस्पिरेटेड, डेस्परेट. आता या शब्दांना शफल करून किंवा आपण इकडे उलटे पालटे करून आपण यातलेच अक्षरं घेतली, अल्फाबेट घेतलेलं आहे, वेगळं कुठलंही घेतलेलं नाही बाहेरनं. ॲस्पिरेटेड, डेस्परेट, सेपरेटेड, एक्सप्रेटेड, ॲस्पिरेट, ॲडॅप्टर्स, पास्ता, पेस्ट, टॅपर, ट्रीज, रेट, ॲपेक्स, पीज, पियर, इट, एरा, टार, ॲज, एक्स, ॲट. अगदी मोठ्या शब्दापासून छोट्या शब्दापर्यंत आपण सगळे शब्द केलेले आहेत. 20 शब्द तयार झालेत एका शब्दापासून. शफल करायचं आहे, मग तुम्हाला भरपूर शब्द मिळत राहतील. राईट, टी फॉर ट्रू, NT मीन्स नॉट ट्रू अँड CNS फॉर कॅनॉट सी. त्याचा अर्थ काय की ट्रू म्हणजे बरोबर आहे वाक्य, तर ते आपण टीनं दाखवणार. NT म्हणजे नॉट ट्रू म्हणजे खरं नाही आहे, त्याला NT करायचं, कॅपिटल NT. आणि कॅपिटल CNS म्हणजे कॅन नॉट से, म्हणजे सांगू शकत नाही असं जेव्हा एखादं वाक्य असतं त्यावेळेस CNS वापरायचं. एम्परर अकबर ग्रेटली ॲडमायर्ड तानसेन्स म्युझिक, म्हणजे एम्परर अकबर हे खूप कौतुक करायचे तानसेनच्या संगीताचं. बट नाव ही वॉज बोर्ड विथ इट, पण आता त्यांना कंटाळा यायला लागला. हे वाक्य बरोबर आहे का, तर हे वाक्य आहे काय नॉट ट्रू, हे वाक्य चुकीचं आहे, कारण असं काहीच नव्हतं ना, त्यांना आवडतच होतं संगीत. सेकंड आहे अकबर वॉज अरेंज्ड, अकबर वॉज ॲरोगंट अँड एक्सपेक्टेड ऑल हिज सब्जेक्ट टू ओबे हिज कमांड्स. या वाक्याचा अर्थ होतो की अकबर हे अत्यंत उर्मट आणि त्यांना वाटायचं की सब्जेक्ट म्हणजे त्याचे जे लोक असतात ते सगळ्यांनी काय करायचं, त्याच्या आज्ञा ऐकायचा. तर हे बरोबर आहे का, तर हे काय नॉट ट्रू, तर ते काय येणार कॅपिटल NT. गुरुजी रिकग्नाइज द किंग, म्हणजे गुरुजी कोण, संत हरिदास, त्यांनी काय केलं की रिकग्नाइज द किंग, त्यांनी राजाला ओळखले. बरोबर आहे का, तर आपण असं म्हणू शकतो की ट्रू तर नाही होऊ शकत, कारण असं स्टोरीमध्ये लिहिलेलं नाही आहे. नॉट ट्रू पण नाही म्हणू शकत आहे, त्यामुळे आपलं उत्तर येईल CNS म्हणजे कॅन नॉट से. इन स्पाइट ऑफ बिंग अ ग्रेट सिंगर तानसेन कंटिन्यू टू मेक डेलिबरेट मिस्टेक्स, म्हणजे स्वतःला महान गायक करण्यापेक्षा तानसेन काय करत होता, मुद्दामच चुका करत होता. तर हे वाक्य काय असणार आहे स्टोरीनुसार, ट्रू. आणि नंतर आहे एनी एफर्ट डेडिकेटेड टू गॉड टर्न्स टू बी द बेस्ट, म्हणजे तुम्ही देवासाठी कुठलेही प्रयत्न करा, कुठलेही त्याची परिणिती काय होते, ही उत्तमच होते. तर हे पण आपण ट्रू असं म्हणू शकतो. पण 1चं NT, 2चं NT, 3चं CNS, 4चं T आणि 5चं T, अशा प्रकारे उत्तरं मी इथे लिहिलेली आहेत, तुम्ही पण तशी लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे डिस्कस अँड राईट ब्रीफली. आता आपल्याला जरा थोडक्यात लिहायचं आहे.
what would happen if the emperor Akbar would summon संत हरिदास. तर इथे काय येईल की what would happen, काय झालं असतं जर अकबर बादशाहने समॉन म्हणजे बोलवणं, कॉल, संत हरिदास यांना जर बोलवलं असतं त्यांच्या दरबारामध्ये तर काय झालं असतं. तर आपण इमॅजिन करायचं आणि लिहायचंय. इफ द एम्परर अकबर समॉन संत हरिदास, जर उत्तराची सुरुवात पण आपण इफ न करायची आहे तर ही वुड नॉट हॅव कम, ते नसतेच आले. द किंग किंवा एम्परर म्हणा माइट हॅव फील बॅड, कदाचित त्या राजाला वाईट वाटलं असतं. अकबर मे बी ट्राय टू फाइंड आउट द ॲक्च्युअल रिझन ऑफ हिज बिहेवियर. अकबर बादशाह चांगला होता त्याच्यामुळे त्याने कदाचित त्याच्या मागचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता. ऑर मे बी ही फेल्ट इन्सल्टेड, कदाचित त्यांना वाईटही वाटलं असतं. त्यामुळे काय घडलं असतं ते नसतं सांगता आलं, पण हे पॉसिबिलिटीज आहेत. सेकंड आहे व्हॉट इफ यू फाइंड अ ब्लाइंड पर्सन सिंगिंग सॉंग्स मेलोडियसली फॉर बेगिंग. म्हणजे तुम्ही पाहिलंय की एखादा माणूस की गाणं गातोय, आंधळा माणूस गाणं गातोय पण भीक मागण्यासाठी गाणं गातोय, तर तुम्ही काय कराल. इफ आय फाइंड अ ब्लाइंड पर्सन सिंगिंग सॉन्ग मेलोडियसली फॉर बेगिंग. आता मेलोडियसली म्हणजे अगदी सुंदर गाणं गातायत ते, त्यामुळे सुरुवात पण इफनच करायची, प्रश्नातनंच आपण वाक्य घ्यायचंय. आय वुड ट्राय टू हेल्प हिम, मी कदाचित मदत करेल. आय कॅन शूट हिज व्हिडिओ अँड सेंड इट टू यूट्यूब. सध्या यूट्यूबचा जमाना आहे, यूट्यूबवरती व्हिडिओ टाकल्यावरती खूप लोक व्हायरल होतात. सो ही कॅन गेट रिकग्निशन, म्हणजे कदाचित त्यांना ओळख मिळेल. सो ओळख मिळणं, खूप लोकांना कळणं, भीक मागतो तर ती मदत होऊ शकते आणि ही रिअल फॅक्ट आहे की लोक खरंच मदत करतात. आय कॅन इन्फॉर्म टू स्कूल ऑथॉरिटीज, म्हणजे मी माझ्या स्कूल ऑथॉरिटीजला पण सांगेल अबाउट दॅट ब्लाइंड पर्सन सो ही कॅन गेट मोर हेल्प फ्रॉम पीपल, म्हणजे त्यांना जास्तीत जास्त लोकांकडनं मदत मिळू शकेल. क्वेश्चन 8, स्टडी द अंडरलाइंड ग्रुप ऑफ वर्ड्स. आता आपल्याला हे जो अंडरलाइंड ग्रुप ऑफ वर्ड्स आहे आपण अभ्यासायचा आहे. ही रोट अ शर्ट मेड ऑफ कॉटन, तर ही काय आहे, फ्रेज आहे. ही रोट अ शर्ट विच हॅज मेड ऑफ कॉटन, हे आहे क्लॉथ. तुम्ही म्हणाल टीचर तुम्ही फ्रेज क्लॉज म्हणता आमच्या लक्षात नीटचं येत नाहीये, तर आपण एक काम करूयात, इथे जे लिहिले ना ते नीट वाचण्याचा प्रयत्न करूयात. यू विल नोटिस दॅट ऑल अंडरलाइन ग्रुप्स ऑफ वर्ड्स इन सेंटेन्सेस मार्क ए, म्हणजे सगळ्या ग्रुपमध्ये आपण ना ए आणि बी असं मार्क केलेलं आहे, पर्पजली मार्क केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी. त्याचं कारण काय की जो ए आहे ना तो मिअरली रेफर टू अ कन्सेप्ट ऑर एक्सप्रेशन, म्हणजे याच्यामध्ये ना काहीतरी कन्सेप्ट सांगितलेली आहे किंवा एखादं भावना व्यक्त केलेली आहे. जसं की आता उदाहरणार्थ बघा, मेड ऑफ कॉटन म्हणजे कॉटननी बनलंय. नंतर ऑफ युअर इनोसन्स म्हणजे तुझा भोळेपणा, असं म्हणूया साधेपणा. नंतर ए आहे फॉर हिज फेल्युअर, त्याचा अपयशाबद्दल. आणि इकडे आफ्टर फिनिशिंग हिज वर्क, त्याचं काम संपल्यानंतर. ते सगळ्यामध्ये काहीतरी कन्सेप्ट दिसते आपल्याला, ही कन्सेप्ट आहे म्हणून दे डू नॉट कंटेन अ सब्जेक्ट. इथे कुठेही प्रोनाऊन नाही आहे, इथे कुठेही नाऊन नाही आहे, मेन प्रिन्सिपल वर्ब किंवा मेन वर्ब नाही आहे. सच ॲज ग्रुप ऑफ वर्ड्स युनिट और सेंटेन्स कॉल्ड फ्रेज, म्हणजे जेव्हा पण अंडरलाईन ग्रुपमध्ये मेन नाऊन किंवा प्रोनाऊन नसतं, मेन वर्ब नसतो, तेव्हा ते अंडरलाईन ग्रुप काय असतो, फ्रेज असतो. आणि हे खास करून बघायचं की तिथे मेन वर्ब आहे का किंवा तिथं मेन नाऊन किंवा काहीतरी सब्जेक्ट वापरला आहे का, हे लक्षात बघायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की एखादी कन्सेप्ट तिथे सांगितली, जर कन्सेप्ट सांगितली असेल तर गॅरंटेड ते काय आहे किंवा एक्सप्रेशन असेल तर फ्रेज आहे. आणि सेकंड, ईच ऑफ द अंडरलाईन ग्रुप ऑफ वर्ड सेंटेन्स मार्क बी. आताच आपण बी बघितलं, बी बघा, ही वोर अ शर्ट, ही वोर, तर ही काय आहे सब्जेक्ट आहे आणि वोर मेन प्रिन्सिपल वर्ब आहे. विच वॉज, इथे पण मेड प्रिन्सिपल वर्ब आहे, विच हे सब्जेक्ट सारखं आलंय, कॉटन. नंतर बी, दॅट यू आर इनोसंट, इथे मेन सब्जेक्ट आलाय यू. दिस इज द एक्झॅक्ट रिझन, इथे नाही बी, दिस इज एक्झॅक्टली, हे पण काय आहे क्लॉज, सब्जेक्ट वाय ही हॅज फेल्ड, इथे पण मेन वर्ब आणि सब्जेक्ट आलाय बी. ही फिनिश हिज वर्क, ही आणि फिनिश सब्जेक्ट आणि मेन वर्ब. अँड ही वेंट होम, इथे पण सब्जेक्ट आणि मेन वर्ब. त्यामुळे हे सगळे काय आहेत, बी क्लॉज आहेत. मग तुमच्या लक्षात आले आता फ्रेज आणि क्लॉज कसं ओळखायचं ते.
तर तुमच्या माहिती करता तुम्हाला लिहायचं असेल तर हे बघा की मेड अप ऑफ कॉटन फ्रेज, ही वोर अ शर्ट विच वॉज मेड अप ऑफ कॉटन क्लॉथ. नंतर ऑफ युअर इनोसन्स फ्रेज, आर यू शुअर दॅट यू आर इनोसंट क्लॉथ, दिस इज द एक्झॅक्ट रिझन फॉर हिज फेल्युअर फ्रेज, अँड आफ्टर फिनिशिंग हिज वर्क ही वेंट होम फ्रेज आहे. ही फिनिश हिज वर्क अँड ही वेंट होम क्लॉज आहे. आता आपण ॲक्च्युअल सेंटेन्सेस बघू ज्याचे फ्रेज आणि क्लॉज शोधूया. द नेक्स्ट क्वेश्चन इज से वेदर द अंडरलाईन आर फ्रेज ऑर क्लॉज. आपल्याला रिझन पण पाहिजे ना का फ्रेज आणि क्लॉज. द म्युझिशियन लेड हिज तानपुरा ऑन द कार्पेट, ही फ्रेज आहे कारण ही कन्सेप्ट आहे किंवा एक्सप्रेशन आहे. फ्रेज किंवा याच्यात मेन वर्ब पण नाही आहे. देअर इज समवन, ही पण फ्रेजच आहे कारण याच्यामध्ये मेन वर्ब नाही आहे. नंतर ही हॅड बीन तानसेन म्युझिक टीचर अँड ही लिव्ड. आता ही लिव्डमध्ये मेन सब्जेक्ट आहे आणि मेन प्रिन्सिपल वर्ब आहे म्हणून हा क्लॉज आहे, हे लक्षात ठेवा. सब्जेक्ट आणि मेन प्रिन्सिपल वर्ब म्हणून हा क्लॉज आहे. द म्युझिक स्प्रेड लाईक द फर्स्ट ग्लिमर ऑफ डॉन, तर ही फ्रेजच आहे कारण याच्यामध्ये कन्सेप्ट सांगितलेली की पहाटेच्या किरण. नंतर हिज म्युझिक स्प्रिंग फ्रॉम द डेप्थ ऑफ हिज सोल, त्याच्या हृदयात नाही गाणं होतं, ही फ्रेजच आहे कारण ही पण एक कन्सेप्ट सांगते, एक्सप्रेशन सांगते. ॲज दे वॉकड बॅक द एम्परर सडनली ब्रोक द सायलन्स, हे क्लॉज आहे. त्या क्लॉजचं कारण काही ते सब्जेक्ट आहे आणि मेन प्रिन्सिपल वर्ब आहे म्हणून हा क्लॉज आहे. ओके, इथे ॲक्टिव्हिटी दिली आहे की डिवाइड द क्लास इन 2 ग्रुप्स, क्लास 2 भागात विभागा. Each group should be allotted one part of the converted to play skit format. Combine the 2 parts such that the entire story is converted to a play. Also give a suitable title. Present the play in your class. मी तुम्हाला प्रेझेंट करायचं प्ले आणि तुम्हाला टायटल पण द्यायचं त्याला. 10th आहे ही तुम्हाला क्लास ॲक्टिव्हिटीज आहे. 10th आहे सर्च ऑन इंटरनेट द इन्फॉर्मेशन अबाउट तानसेन आणि 2 ग्रेट आर्टिस्ट. आता तुम्हाला तानसेनबद्दल माहिती घ्यायची या फॉर्मॅटमध्ये आणि काय करायचं किंवा 2 आर्टिस्टबद्दल माहिती घ्यायची. तर नेम, प्लेस ऑफ बर्थ, म्युझिक आर्ट आणि अवॉर्ड्स. ते हे मी एवढं देते. बाकी 2 आर्टिस्टची नावं तुमच्या आवडीचे कोणते पण आर्टिस्ट घ्या त्यांच्याबद्दल माहिती घ्या. नेम तानसेन और रामतनू पांडे, हे खरं नाव रामतनू पांडे, त्यांना तानसेन हे नाव दिले. प्लेस ऑफ बर्थ ग्वालियर आहे. म्युझिक आर्ट इंडियन म्युझिक अँड पोएट आहेत. अवॉर्ड आणि ऑनर त्यांना ही वॉज कन्सिडर्ड ॲज नवरत्न, अकबराच्या दरबारातल्या 9 रत्नांपैकी एक होते. तर अशा प्रकारे आपण आपला सगळा वर्कशॉप सोडलेला आहे. सो वी हॅव कम्प्लिटेड ऑल आवर वर्कशॉप अँड ऑल आवर क्वेश्चन्स. इफ यू हॅव एनी क्वेरी यू कॅन आस्क मी इन द कमेंट बॉक्स. इफ यू लाईक इट प्लीज गिव मी अ थम्स अप अँड प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल. सो भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय बाय.